परीक्षा पद्धतीतील गोंधळ, नीट पेपरफुटी प्रकरण आणि त्यानंतर देशोदेशी पेटलेला आंदोलनाचा वणवा या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। देशाची युवा शक्ती कोणत्याही दुष्टचक्रात अडकू नये असा भावनिक संदेश देत त्यांनी हे पाऊल उचलले। या राजकीय आणि सामाजिक गदारोळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं परीक्षा पद्धतीची संपूर्ण रचना बदलण्यासाठी एक अत्यंत मोठा निर्णय घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलै महिन्यात इंस्टाग्राम रीलद्वारे तरुणांशी थेट संवाद साधत एका हाय पॉवर टास्क फोर्स म्हणजेच उच्चाधिकार समितीची घोषणा केली आणि या अतिशय महत्त्वाच्या समितीची धुरा सोपवण्यात आली आहे एका अशा व्यक्तीकडे ज्यांनी भारताला डिजिटल क्रांतीच्या शिखरावर पोहोचवलं। त्यांचं नाव आहे नंदन निलेकणी। आता प्रश्न असा उपस्थित होतो की नंदन निलेकणी नेमके आहेत तरी कोण आणि त्यांच्यावरच एवढा विश्वास दाखवला का गेला? पाहूयात त्याचा विशेष व्हिडिओ। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। नंदन निलेकणी हे भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि आदराचं नाव आहे। 1955 मध्ये बंगळुरू येथे जन्मलेल्या निलेकणी यांनी देशातील अग्रगण्य IT बॉम्बे मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलं। 1981 मध्ये नारायण मूर्ती आणि इतर सहकाऱ्यांसोबत मिळून त्यांनी इन्फोसिस या जगप्रसिद्ध IT कंपनीची स्थापना केली। 2002 ते 2007 या काळात त्यांनी इन्फोसिसचे CEO म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळली आणि कंपनीला जागतिक पातळीवर नेऊन ठेवलं। इन्फोसिस नंतर नंदन निलेकणी यांच्या आयुष्यात एक नवं वळण आलं, जेव्हा भारत सरकारने त्यांच्यावर जगातील सर्वात मोठ्या बायोमेट्रिक प्रकल्पाची जबाबदारी सोपवली। ते UIDAI अध्यक्ष बनले आणि त्यांनी आधार या ऐतिहासिक योजनेची पायाभरणी केली। अब्जावधी भारतीय नागरिकांना एका छताखाली आणणारा आणि सुरक्षित ओळख देणारा आधार प्रकल्प हा नंदन निलेकणी यांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे। डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमधील त्यांच्या या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली। आधार सारखा जगातील सर्वात मोठा डेटाबेस सुरक्षितपणे उभारण्याचा अनुभव असलेल्या नंदन निलेकणी यांच्याकडे आता देशातील परीक्षा पद्धत बदलण्याचं आव्हान आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली उच्चाधिकारी समिती आता पुढील गोष्टींवर काम करणार आहे। पहिलं, पेपर फुटीला पूर्णपणे आळा घालणं, तंत्रज्ञानाचा वापर करून प्रश्नपत्रिकांचे लिकेज रोखणं। दुसरं, पारदर्शकता आणणं, परीक्षा घेणाऱ्या यंत्रणांमध्ये आधुनिक बदल घडवणं। तिसरं, पूर्णतः तंत्रज्ञानाधारित परीक्षा प्रणाली, AI, ब्लॉकचेन आणि प्रगत डिजिटल सुरक्षेचा वापर करून परीक्षा पद्धत अत्यंत सुरक्षित आणि पारदर्शक करणं। थोडक्यात सांगायचं तर ज्याप्रमाणे त्यांनी भारताला आधारच्या माध्यमातून डिजिटल ओळख दिली, त्याचप्रमाणे आता भारताच्या शैक्षणिक व्यवस्थेला पेपर फुटी मुक्त करण्यासाठी नवा डिजिटल ढाल तयार करणार आहेत। लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात ढकलणाऱ्या पेपर फुटीच्या राक्षसाला नंदन निलेकणी यांचे तंत्रज्ञान रोखू शकेल का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी प्रहार न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा। धन्यवाद।